सांगली जिल्हा परिषदेच्या वतीनं आम्ही आज आपल्यासमोर एक महत्त्वाचा प्रस्ताव ठेवत आहोत, तो म्हणजे उमेद मॉल. उमेद मॉल ही संकल्पना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत महिला बचत गटांची उत्पादनं, सेवा आणि कौशल्य यांना एकत्रित बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आहे. उमेद मॉलसाठी आम्ही निवडलेली प्रस्तावित जागा जिल्हा परिषद सांगली समोरील जलस्वराज्य इमारत ही आहे. ही जागा अत्यंत केंद्रस्थानी आहे आणि तिच्या भोवती दररोज हजारो लोकांची वर्दळ असते. या प्रस्तावित जागेपासून 50 मीटरवर जिल्हा परिषद कार्यालय, नागरी सुविधा केंद्र आणि फक्त 1.5 किलोमीटरवरती महापालिका आहे. जवळच 5 प्रमुख बँका, शेअर ब्रोकर यांची ऑफिसेस आणि नामांकित शोरूम्स, तसंच 2 मोठ्या शाळा, जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल आणि मार्केट यार्ड फक्त 1 किलोमीटर अंतरावरती आहेत. सध्या जिल्हा परिषदेमध्ये कॅन्टीन नसल्यामुळं इथं येणाऱ्या नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना जेवण आणि अल्पोपहाराची सोय नाही. याची पोकळी उमेद मॉल भरून काढेल. तसंच शासकीय कर्मचारी, विद्यार्थी, व्यापारी आणि रुग्णालयांना भेट देणारे नागरिक हा सर्व वर्ग उमेद मॉलमध्ये थेट ग्राहक होईल. या सर्व संस्थांमुळे या परिसरात दररोज सुमारे 8,500 ते 9,000 लोकांची वर्दळ निर्माण होते. यापैकी 1/4 लोकांनी प्रत्येकी 100 रुपये जरी खर्च केले तरी प्रतिदिन 2,12,500 आणि प्रति महिना 42,50,000 इतकं उत्पन्न महिलांना मिळू शकतं. उमेद अभियानामार्फत वर्षभरात जी प्रदर्शनं भरवण्यात येतात त्यामुळं ती ठराविक कालावधीची बाजारपेठ निर्माण होत असते. ती आता उमेद मॉलमुळे महिलांना दररोज उपलब्ध होणार आहे. यातून अभियानातील महिला आर्थिक भरारी घेत आपलं जीवनमान उंचावणार आहेत. महोदय, या मॉलच्या माध्यमातून महिला बचत गटांना केवळ स्थिर विक्री मिळणार नाही, तर ब्रँडिंग, आधुनिक पॅकेजिंग, ई कॉमर्स जोडणी आणि दीर्घकालीन शाश्वत व्यवसाय यांची दारही उघडतील. हा प्रकल्प ग्रामीण महिलांच्या सबलीकरणाबरोबर सांगली जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी ठरेल असा आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद.